नमस्कार मित्रांनो, कसं काय? आज आपला पूर्ण ब्लॉग पॉलिटिक्सवर असणार आहे. आता आम्ही निघालो बघा सोलापूरला. सोलापुरात इथे एका ठिकाणी थांबून नाश्ता केला. सोलापुरात पोचलो आणि मेन 7 रस्त्यातच एक ॲक्सिडेंट झाला होता. मग तिथनं आम्ही परत फुलं घ्यायला आलतो. मग बुके घेऊन आलो रेस्ट हाऊसमध्ये. रेस्ट हाऊसमध्ये 4-5 जणांचा सत्कार होता. मग तो सत्कार केला. परत त्यानंतर जिल्हाध्यक्ष निवड प्रक्रिया चालू झाली. निवड प्रक्रियेसाठी खूप उच्च पदाधिकारी येणार होते. म्हणलं त्याच्या आधी पहिला आपण नाश्ता करून घ्यावा म्हणून नाश्ता करायला आलो. नाश्ता करून ही लिस्ट घेऊन गेलो रेस्ट हाऊसमध्ये. आत आलो तसंच पहिला आपले आमदार कोटे साहेब आलते. त्यानंतर आपले माजी खासदार आले. त्यानंतर आमच्या विधानसभेचे आमदार समाधानजी आवताडे आलते. इथे परत माजी जिल्हाध्यक्ष आलते, त्यांची परत मीटिंग चालू झाली. त्यानंतर सगळे गेले तर मी इथे एक व्हिडिओ केला आहे. या व्हिडिओतून मी माझं स्वमत सांगितले पक्षाकरिता. ते जर मोठा व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असतं तर मी कॅप्शनमध्ये लिंक टाकतो, ते बघा. या सर्वांच्या मीटिंग झाल्या, त्यांनी जेवूनही घेतलं. मग त्यानंतर आम्ही आलो बालाजी सरोवरला. इथे आम्ही सगळे रेस्ट करायला आलतो, फ्रेश व्हायला आलतो. त्यानंतर आम्ही इथून निघालो अक्कलकोटच्या दिशेनं. आज सण असल्या कारणानं म्हणलं महाराजांचं दर्शन घ्यावं. मग दर्शन घेतलो आणि निघालो सरळ सचिनदादांच्या घरी. सचिनदादांच्या घरी आम्हाला त्यांनी बोललेलं, आम्ही तिकडे जातो कायम भेटायला. तिथं त्यांचा सत्कार केला. त्यानंतर बाबासोबत त्यांचं थोडं बोलणं झालं, थोडी मीटिंग झाली. बाहेर आलो तसं बाबांसोबत आम्ही निघालो मंगळवेढ्याला. तुम्हाला जर असेच पॉलिटिकल ब्लॉग बघायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.